दिव्यांग बांधवांसाठी संवेदना महारोजगार मेळावा संपन्न। धुळे शहरातील सर्वे छात्रालय प्रांगणात आज सकाळी 10 वाजता या दिव्यांगांसाठी आज संवेदन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा हरिजन सेवक संघ तसेच युथ फॉर जॉब फाउंडेशन धुळेच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 5 दरम्यान काकासाहेब बर्वे छात्रालय या ठिकाणी संवेदना महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। तर या संदर्भात अधिक माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, दिव्यांग विभाग जिल्हा परिषदेचे मालसिंग पावरा व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक कृष्णा सिरसाट यांनी याबाबत अधिक माहिती दिली। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार अनुप भैया अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे सेक्रेटरी मधुकर सिरसाट, राष्ट्रीय न्यास स्थानिक स्तर समितीचे ॲडव्होकेट कविता पवार, युथ फॉर जॉब फाउंडेशनचे राज्य प्रमुख महेंद्र पाटील, प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कृष्णा मधुकर सिरसाट, जिल्हा परिषद दिव्यांग विभाग मालसिंग पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रोजगार मेळावा पार पडला। तर यावेळेस या मेळाव्यात 15 ते 20 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता। तर 200 पेक्षा अधिक दिव्यांगांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला। नमस्कार, मी कृष्णा मधुकर शिरसाट, प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे। आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय धुळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे, जिल्हा कौशल्य विकास विभाग धुळे, जिल्हा हरिजन सेवक संघ आणि युथ फॉर जॉब फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक संवेदना महारोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आपण काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात केलं आहे। आजच्या कार्यक्रमाला माननीय धुळे जिल्ह्याचे विद्यमान आमदार अनुप भैया अग्रवाल, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नरवाडे, जिल्हा परिषद धुळे या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची सुरुवात करून दिली आहे। आज आपण धुळे जिल्ह्यात जो ग्रामीण भागातील दिव्यांगांचा सर्वे